नमस्कार मंडळी, राम राम. तर आज आहे आमच्यात डवरी पूजन. आणि डवरी पूजन म्हणजे काय बघा, आमच्याकडे म्हैस वेल्यावर तिचं 10 ते 12 दिवस कोण दूध नाही खात आणि मग 12व्या दिवशी ना असे डवरी पूजतात. चला तर मग मी दाखवते तुम्हाला आमच्याकडे कसा प्रोग्राम असतो हा. आता गुलाल, आरती ताट, अगरबत्ती, हे तर किती पण किती आठवत होता. पलीकड हा सगळं येऊ दे मग काय. डबीच कुठं बाहेर पडल्या ती म्हणून म्हटलं असो नसो डबी मी आणतो नाही आहे माझ्याकडे जरा घ्यायची होती. नामा लागून बांगडा कोणी खाताय बांधायचा काय की आपण आला का आता पूजायचं नाही म्हशी पूजा नाही. मग एका भांड्यात दही, एका भांड्याचं दूध, दुधामध्ये तूप आणि साखर गोड्या पडते विठवाला म्हणजे एका भांड्यात. तुम्हाला ह्यात काय पूजा घ्यायची ती घ्या. दही देते भांड ठेवायचं सगळं आणि ह्याच्यात तूप पण साखर टाका. देवाला टाकायचं आणि ह्याच्यात नाही आरती घालायची. तेल टाकली सकाळी आरतीचं हे लावावं लागते. हां आता जरा साखर टाकायची तेलात टाकली काय होत नाही ना तू. त्यातच टाकलं व्हायचं चुकलं ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचं टाकलं मला माहिती आहे. ह्याचं जर ह्याच्यात थोडं ह्याच्यात थोडं टाकलं टाकून मग राहू मग ठेवायचं ते पुढे घ्या. आता तुम्ही पूजा तुम्ही करता यायचं पुढं हळदी कुंकू आणू का झालं तप्पत तर तुम्ही भरायचं की तुम्ही पाळले का मग तुम्ही इथे या की तुम्ही बसा तुम्ही सांगा अजून काय राहिलं पत्राला थोडं लावा ह्याला लावा आणि गुलाल लावा. हां आणि इथं पत्राला दौरा लावा. आता
खत बोलू का हा म्हणून हात पुसात आहे का आता का तुझे काम झालं पण पाणी घालायला तुळशीला घालायचं काय घालू घाला सुरू होता ते हलवा होता ते साखर हलवा झाला हां ठेवायचा काय राहील ते राहील माझा दही होता ह्याच होतो त्याच्यातच होता चमचा घ्या पाहिजे देता 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 जर हां आता नाही सांगत अगरबत्ती घ्या हातात वावाळा आनंद तो भगवंता का म्हणे माय बाबा भगवंता ठेवायचे ते बाजूला ते ठेवा असं तो तिकडे करून विचार पडते ती हां हां येते इकडं बस ती फोटो काढ हिडो घ्यायला नाही बस बसू द्या आता हे निवडवर ठेवा पत्रावर ठेवा मला ठेवा बसलं ते बसच नाही जमा माझं टावेल पोचतं मी आता ही आरती धरायची कापूर घ्या म्हणजे कापूर आहे ना हा कापूर लागतो का लागते मग त्याला घ्यायला लागते तांदूळ घ्यायला लागते घेते की उठून घेऊ का घ्या की घ्या आज आता हातात जाते जरा सावकार जमा वाळा कापूर समजा कापूर देते तिथं ठोस साईडला तर ते होते हां हां ही ढाकळा का थोडला या इकडे दक्षिणा आणा आजोबाला मी सवय झाली वाटतं व्हिडिओ काढून हसताना घ्यास म्हणजे खुश असला आज काहीतरी बोललं ना माणूस हसत होते ना तिचा काढावलाय फोटो आरती करून बक्कळ होती मला पुढल्या बाबा येते लवकर फुल आपला आशीर्वाद आहे बाबा आणि एक तारीख मोठा असते काय याच्या नमुन्याची बारीक असते काय ह्याच्याच्या बारीक असते 3 नमुने जायची ही फक्त एक तारीखला आपण जेव्हाच्या पातळी महाराज त्याला सांगतो पहिले मोठे मोठे असायची पहिले वाचून लोक लय आवडते आता हे कसं आहे वागवायचं होत नाही सांभाळायचं होतं छोटा हे जर तोंड काढायचं आपण हे पर्यंत एक सगळं असते त्यात सगळं असते असं काढायचं कौट त्यात राखायचं असते हा घट असते हिच्यात काय खराब होत नाही काय नाही हिटत नाही काय नाही कळत नाही करत नाही आता हे आतलं भांड्याचा पण ही होते बिघडवर हिच्यात नाही बिघडत ते आता ते आतलं असते ना खायला की खायचं ते पहिले तुम्ही धुताय त्याला धुवायचे होय त्याचा काढलं की नाही पाण्यात घालून स्वच्छ धुवून पण वाळवून ठेवायचं मग येताना आणि पाण्यात धुवून आणायचं असं आहे म्हणजे ते आता ही वापरायचं खायला असते ना ते आतली खायची तेव्हा असं बघून घेते हे माझा बाय ससावे नसेल आम्ही घरी जरी बसलो नाही दही दूध त्या टायमाला पत्र मोठा आहे माझा याचा एका बद्दल मार्ग असा मोठा आहे
सगळ्यांना ती दही फुलीला पडली अशी का नाही, त्यांची ते- भरायचं, भरलेलं असं किटलीत काढायचं आणि दुसऱ्या घरात त्या औषध आमच्याला भात ह्याच्यात घातलेली गेलो खातीत मला असं सवय हं. ह्याचा पदार्थ लई चांगला असतोय. आणि पूर्वी लागायचे गोसावी लोक कशाने ह्याच्यातच होती पाणी बी पित जंगलात नाही ह्याच्यातच होती ती. होय होय बाहेर मग काढायचं, दूध काय लांबता असते काय गणगुळ असते